तुम्ही कसे आहात? आजच्या या स्पीड एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 6वीचा पॅटचा पेपर बघणार आहोत. जसे की 11 तारखेला येणारा, एप्रिल महिन्यात 11 तारखेला येणारा तो पेपर आपला आहे, द्वितीय सत्राचा पेपर. आता प्रश्न 1, शाळेत साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाविषयी 4 ते 5 वाक्यांत माहिती लिहा. माहिती सांगा. आपल्याला ते तोंडी प्रश्न आहेत. आता प्रश्नाच्या आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कथा तयार करायची आहे. तुम्हाला जरी कथा बघायची असेल तर स्टॉप करून पाहू शकता, काही हरकत नाही. तुम्ही बघू शकता. ही आपल्याला सोनू नावाचा मुलगा होता, चित्रकलेची आवड, शाळेत जायच्या स्पर्धा कला असं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. ही उत्तरासोबत आहे बरं का मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला इथे दिलेला आहे अर्थ आणि कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत आपल्याला. आता बघू शकता पुढचे. तर हे आहे माझी उन्हाळ्याची सुट्टी. तर आपल्याला माझी उन्हाळ्याची सुट्टीबद्दल काही मुद्दे लिहायचे आहेत. ते तुम्ही पाहू शकता व लिहू शकता. आपण 8 येथे लिहिलेले आहेत. आता एस.टी. स्थानक आणि रुग्णालय. आपल्याला इथं मुद्दे दिले आहेत. या मुद्द्यांवर आपल्याला एस.टी. स्थानकचं कोणतं आहे आणि रुग्णालयाचं कोणतं आहे ते आपण पाहू शकतो. रुग्णांशी हळू आवाजात बोलावे रुग्णालयाचं आहे, आणि रुग्णासंबंधी त्याचे चौकशी करा हे रुग्णालय आहे, आणि जे उरलं ते एस.टी. स्थानकचं. समजलं मित्रांनो? आता आपल्याला आपली सहल नीट पार पडेल का या विचारात अजय शाळेत पोहोचला. आपल्याला जसाच तसे विरामचिन्ह वापरायचे आहेत आपल्याला इथे, आणि खाली ते करायचं आहे. आता इथे खालील चौकटीत म्हण आहे, दुरून साजरे डोंगर. दुरून साजरे डोंगर ही म्हण आहे.
बघा मी बरोबर सांगितलं आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला आपल्याला दिलेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर